साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या 32 गावांचा पाण्याचा प्रश्न असेल, औंधची जी 20 गाव आहेत, जुनी 16 आणि 4 नवीन घालायची, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरायची वेळ आली, तुमच्या खांद्याला खांदा लावून फिरायची वेळ आली तर ते नक्कीच करेन, पुढे असेल सगळ्यांच्या. ह्याच्या पलीकडे जाऊन अजून किस्से ऐकले मी मान तालुक्यात. कोणाला बी धरायचं, विरोधात काम करते म्हणलं की पोलीस प्रशासन, ते तहसील ऑफिस असं काय वेटीस धरायचं आणि केसेस टाकायच्या. साहेब, इथले तळलावातले गाळ काढायचं काम चालू आहे. महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त चांगलं जलसंधारणाचं काम कुठं झालंय तर मान आणि खटाव तालुक्यात झालेलं आहे आणि या कष्टकरी शेतकऱ्यांनी स्वतःने केलेलं आहे. परंतु आज जर बघितलं साहेब, या भागातले जेवढे तलाव आहेत त्यातलं गाळ काढायचं म्हणलं, शेतकरी स्वतः काढून नेतोय, त्याच्या शेतात टाकतोय. त्यांच्यावरती 15 लाख 30 लाखाच्या नोटिसा काढल्या गेल्या, त्यांची मशिनरी जप्त केली गेली, त्यांच्या उतार्यावर बोजा चढवले. परंतु इथल्या लोकप्रतिनिधींच्या जवळच्या माणसांनी कुठल्या त्या धर्मादाय संस्थेच्या नावावरती परवानग्या आणल्या आणि 20-20, 25-25 पोकल्या नाहीत. आता आमच्या विरोधी पक्षात आहेत मनसेचे धैर्यशील पाटील, त्यांनी मला व्हिडिओ दाखवला, भैया बघा हे काय चाललंय, 25-25 JCB. अहो, ते तुम्हाला कशासाठी परवानगी दिली शासनाने की लोकांच्या सहभागातून ते वाळू गाळ काढायचा आणि शेतकऱ्यांना मोफत मध्ये द्यायचा आहे, ना नफा ना तोटा तत्वावर चालवायचा आहे. खडकवासल्यामध्ये एका रिटायर मिलिटरीमॅननी त्या ठिकाणी गाळ काढण्याचं काम केलं, मोफत मध्ये केलं, लोकसहभागातून केलं. या ठिकाणी MIDCचा प्रश्न आहे साहेब, चांगलं काम होणार आहे MIDCच्या माध्यमातून, परंतु मान तालुक्यातला शेतकरी हा आधीच दुष्काळात आहे आणि हाया जर जमिनी गेल्या त्यांच्या तर तो देशोधडीला लागेल. लोकांना विश्वासात घेऊन इथं MIDC उभा करायला लागतील, लोकांना विश्वासात घेऊन MIDC उभा करायला लागेल. या ठिकाणी छोट्या छोट्या जरी 150-200 एकराच्या मिनी MIDC झाल्या, या ठिकाणचा युवक कष्टकरी आहे, ग्रामीण भागातल्या महिला कष्टकरी आहेत, बचत गट सुद्धा जोरात पद्धतीने या ठिकाणी चालतात, मी पाहिलेलं आहे. यांना जर कृषी माल प्रक्रिया उद्योग उभे करून दिले तर निश्चितच या भागातली मुलं स्वतःच्या पायावर उभा राहतील. साहेब, आपण सातारा जिल्ह्यातले गायकवाड साहेबांना मदत केली BVG ग्रुपला, आज भारतातले सगळे एअरपोर्ट ते सांभाळतायत मेंटेनन्स. तशी जर आपली ग्रामीण भागातली मुलं तयार झाली, त्यांच्यासाठी वेगळे उपक्रम राबवले तर नक्कीच ते पुढे चांगल्या पद्धतीनं काम करतील. मला एकच जाता जाता एकच बोलीन, कारण का आपल्याला पवार साहेबांचं आणि जयंत पाटील साहेबांचं मार्गदर्शन ऐकायचं आहे.